की राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालय, तर त्याच ठिकाणी तुमच्या लक्षात येणार आहे की राष्ट्रपतीची निवड ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने केली जाते, बरोबर. मग या पद्धतीने जर समजा निवड केली जात असेल तर त्यांना पदावरून काढण्याची सुद्धा तरतूद आहेच. आणि तेच म्हणजे तुम्हाला महाभियोग प्रक्रिया हे फक्त घटनेने दिलेली आहे, प्रत्येक पदांसाठी लागू नाहीये. अगदी मोजक्या पदांसाठी देण्यात आलेली आहे. आणि तेच मोजके पद म्हणजे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आलेले आहेत, त्यासोबत न्यायाधीश पण आलेले आहे उच्च न्यायालयांचे, आणि राष्ट्रपती सुद्धा आलेले आहे. मग प्रत्येकांचा उल्लेख हा प्रत्येक घटनाद्वारे फार वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. मग हे पण आपल्याला बघणं महत्त्वाचं राहतं की कोण कशा पद्धतीने तुम्हाला जोडल्या गेलेल्या आहे, कोण कशा पद्धतीने त्यामध्ये अभ्यासाला आले. कारण आपल्याला सरळ सरळ माहिती असतात की राष्ट्रपती असू द्या, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असू द्या, न्यायाधीश असू द्या किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मग यांना जर समजा काढायचं असेल तर महाभियोग प्रक्रिया राबवल्या जातं. पण प्रत्येकाची तिन्ही प्रक्रिया तिन्ही घटनेमध्ये फार तिन्ही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे. मग आपल्याला जर पेपरला यायचं राहिलं तर एक महाभियोग प्रक्रिया विचारू शकतो तुम्हाला. हे एक जर राज्यसेवा मुख्याला ज्यावेळेस तुम्ही आता पुढची परीक्षा देणार त्यावेळेस तुम्हाला येऊ शकतात की महाभियोग प्रक्रिया स्पष्ट करा किंवा महाभियोग प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जातात हे. आणि जर समजा तुम्हाला राज्यसेवा प्रीला किंवा कंबाईन पूर्वलाही जर यायचं झालं तर सहज तुम्हाला ते मुद्दा घेऊ शकतात की महाभियोग प्रक्रिया राबविण्यासाठी किंवा घटनेमध्ये कुणावरती महाभियोग प्रक्रिया राबवल्या जातात असं विचारू शकता, किंवा कुठल्या कुठल्या पदांसाठी किंवा राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्या, सरन्यायाधीश असू द्या, यांच्यासाठी प्रक्रिया कुठली प्रक्रिया आहे की ज्यांना पदावरून काढले जाते, अशा कुठल्याही पद्धतीने आयोग प्रश्न तयार करू शकतो. म्हणून आपल्याला ते समजून घेणं महत्त्वाचं राहतं की कुठल्यासाठी. कारण हा प्रश्न इतिहासामध्ये आज पहिल्यांदा महाभियोग प्रक्रिया होत म्हणजे चालवल्या जात आहे. आजपर्यंत कोणावरही ही प्रक्रिया चालवल्या गेलेली नाहीये. एकदा फक्त प्रयत्न झालेला होता, त्यानंतर सुद्धा काही एक दोनदा प्रयत्न झालेला आपण बघणारच आहे आपण, पण लागू केल्या जाणारे नाहीये. म्हणून इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर हे पहिल्यांदा होणार आहे. जर समजा तसं झालं तर हे सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे आपल्याला अभ्यासासाठी की महाभियोग प्रक्रिया इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे आणि प्रश्न 100% येण्याची शक्यता राहणार आहे. आताही आहेच, येणार नाहीये असं नाहीये, पण संधी येईल किंवा नाही शक्यता जास्त येण्याची आहे. पण ज्यावेळेस लागू होईल आणि ज्यावेळेस ते एखाद्या वेळेस जेव्हा खरंच ते चालवले गेले आणि त्यांना त्या पदावरून काढलं गेलं किंवा पदमुक्त करण्यात आलेलं असेल महाभियोग प्रक्रियेद्वारे, तर नक्की डोळे लावून लक्षात ठेवायचा, अभ्यास करायचा की हा मुद्दा तुम्हाला अभ्यासाला येणारच आहे.